चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. तर आपला द सेलेस्टाईन प्रोफेसी हा जो पुस्तक वाचनाचा दुसऱ्यांदा कार्यक्रम होत आहे. पहिल्यांदा मी केलेलं आहे हे वाचन. तर त्याचं रेकॉर्डिंग आहे का नाही मला माहिती नाही. कोणीतरी मदत करावी. विहंगमच्या चॅनलवर जाऊन आधीचे रेकॉर्डिंग असतील तर तेही पोस्ट करा कृपया. आणि आता नूतन मॅडम पण खूप सुंदर घेत आहेत. कारण हे पुस्तक ज्याला मी वाचलं होतं त्याला मला पण बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा कळाल्या या पुस्तकातनं. पण मी कॉन्शियसली त्या माझ्या डोक्यात पेरल्या होत्या वाचतानाच. आणि मग मी त्याच्यावर विश्लेषण करत गेले नंतर नंतर नंतर. कारण चेतना कशी वाढते, चेतनाच्या स्टेजेस कशा वाढतात, आपण ऊर्जा दिली की आपल्याला कशी ऊर्जा, बरेचसे कन्सेप्ट मला या पुस्तकातनं फर्स्ट टाइम कळाले होते त्यावेळेला. आणि ती माझ्यासाठी तरी रहस्यच होती. कारण मला वाटतं आपण हे 2 का 3 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक आहे. आणि त्यावरनं कळलं की ऊर्जा सायन्स किती महत्वाचं होणार आहे. आणि एक रहस्यमय कथा म्हणून मी वाचत होते हे पुस्तक. एक क्युरिओसिटी की जगभर गाजलंय तर काय आहे काय आहे. आणि ज्यावेळेला वाचायला घेतलं त्यावेळेला लक्षात आलं की ही कथा बिथा काही नाहीये. हे तर ऍक्च्युअल घडणारं लेखकाने लिहिलंय. तेवढं मात्र मला कळालं. आणि हे घडतंय किंवा जे सत्य आहे ते कथेच्या रूपात ऑथरनी मांडलंय. आणि मी त्यावेळेला वाचताना म्हणायची सुद्धा की नाही हे ऍक्च्युअली हे घडतंय, हे ऍक्च्युअली घडतंय. आणि जेव्हा मला तो मेसेज मिळाला अंतःकरणातनं की ही कथा नाहीये, हे ऑलरेडी सगळं घडतंय वातावरणात, त्यावेळेला मी ते खूप कॉन्शियसली घेतलं आणि मनावर टाकलं की नाही हे आपल्याला असंच लर्न व्हायचंय. आणि नंतर आपलं ते अरविंदांचं पुस्तकही हातात आलं. की जसं तुम्हाला सांगते मी त्यावेळेला गेले. कुठे आहे अरविंद आश्रम? तिथे गेले मी पॉंडिचेरीला. पॉंडिचेरीला गेले आणि पॉंडिचेरी म्हणजे एक अरविंदांचा आश्रम एवढंच मनामध्ये होतं. आणि त्यावेळेला मला माहिती नव्हतं की 2 आश्रम आहेत त्यांचे वगैरे. मग पहिल्या आश्रमात गेल्यावर पुस्तकं आहेत त्यांची सगळी. आणि मग शिवसरोदय टेक्निक वापरलं तिथे मी. की वेळ तर कमी असतो आपल्याला आणि त्यांची एवढी सगळी पुस्तकं आणि सगळी भरपूर इंग्लिश मधनं. आता स्पिरिच्युअल इंग्लिश वाचणं म्हणजे तेवढं हायर अवघड. म्हणजे आधी कल्पना होती की अरविंदांचं समजत नाही. खूप हायर लँग्वेज मध्ये त्यांचं लिखाण आहे. मग मी आपलं शिवसरोदयचं टेक्निक वापरलं. मी एक इंटेन्शन ठेवलं आणि मग पुस्तकं चाळायचं किंवा आपण जेव्हा बघतो त्या रॅक मधनं मी एक इंटेन्शन ठेवलं. मला पुस्तकं अशी मिळू देत की जे आपल्या विहंगमच्या कार्यक्रमातून म्हणा किंवा आपल्या सगळ्या प्रवासाला उपयोगी पडतील, योग्य तीच पुस्तकं हातात येऊ देत. आणि पहिलंच पुस्तक ते आलं होतं की 100 वर्षाचं मानवाचा महामानव असं काहीतरी ते पुस्तक. आपण ते पण वाचन केलंय, मानवाचा महामानव. आणि त्यावेळेला अरविंदांच्या पुस्तकातनं कळलं अरे मानवाचा महामानवाची उत्क्रांती सुरू आहे. आणि मग उत्क्रांती, मग ती चेतनेची, आणि मग या पुस्तकातलं मग कळलं की अरे ह्या ऑथरनी खूप महान लिहून ठेवलंय. की एखादा स्पिरिच्युअलिस्ट असल्यासारखं याचं लिखाण आहे सगळं. आणि मग ते डोक्यात टाकत गेले आणि मग तुम्हाला एक्सप्लेन. आता मी सुलक्षणा मॅडमचाच मेसेज वाचत होते, पूर्ण नाही झाला वाचत. तर त्यात मॅडम म्हणतायत की हे सगळे कन्सेप्ट आपण खूप डिस्कस केलेले आहेत. ते आपण डिस्कशन करून करून, कारण पुस्तक घेताना सुद्धा मी म्हणायची तुम्हाला लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. त्याच्यावर तुम्हाला आवाज एक्झरसाइज गेला मॅडम. द्यायची. हा, आवाज नाही येते? आवाज नाही येते? येतोय तर येतोय. येतोय आवाज त्यावेळेला मी येतोय. तुम्हाला म्हणायची की नाही नाही हे सगळे एक्झरसाइज करा. जसं की आता काहीतरी काल नूतन मॅडमनी सांगितलं पॅरेंटिंगचं आलं. मग चर्चा केल्या त्यावेळेला मी तुम्हाला एक्झरसाइज करायला लावल्या. नाही 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 कालही म्हंटल करा. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि आता हे सगळं नूतन मॅडमच सांगू शकतात. तेही मी पहिल्यांदा व्यक्त केलंच की जे नूतन मॅडम करू शकतात ते दुसरं कोणी करू शकत नाही. प्रत्येकाची एक खासियत असते. प्रत्येकाचा एक असा हे आहे, पिंड आहे, सोल प्रोग्राम आहे. आयुष्यात जे काही घडत आहे, आयुष्यात जे काही अनुभवत आहेत, तर त्यानुसार एक्सप्रेस आपण करतो किंवा आपल्या कपॅबिलिटी. जसं नूतन मॅडमना कविता लिहा म्हटलं तरी कविता लिहितील. आणि कवितेच्या द्वारे सुद्धा काही लोकांना समजू शकेल. तर नुकतंच आता मी माझं काउन्सिलिंगच चाललंय बघा सकाळपासून.
मी 1 वाजेपर्यंत 12 करत होते, 1:15 आणि त्याच्यानंतर फोनच येत होते. तर आताच मी म्हटलं की सुलक्षणा मॅडमना आता हे सगळं स्टारसीड कनेक्शन वगैरे करायचंय. तर प्रत्येक जणांचा असा एक स्पेशल एरिया झालाय. तसंच काल मी म्हटलं आता सुजाता मॅडमना आपल्याला दत्तात्रय, सुजाता मॅडम लक्षात ठेवा, दत्तात्रय उपनिषद आपल्याला घ्यायची आहेत वाचायला आता. तर ते तुम्ही कराल. तर आपल्याला ते विकत आणण्यापासून हो मॅडम. अमेझॉनवर काही अवेलेबल नाहीये दत्तात्रय उपनिषद. तर ते असे प्रत्येकाचे एक एक पिंड आहे, त्यानुसार त्याला ते ते आहे करायचंय काम किंवा चांगलं करू शकतात ते. तर याच्यामध्ये नूतन मॅडम छान सांगत आहेत. फक्त खंत आहे की ती कमी साधक येत आहेत बघा. मी काहींना म्हंटल आता 21 दिवसाचा कोर्स करणाऱ्या प्रत्येकाने हे ऐकायला पाहिजे. पण प्रत्येकाला वेळ कम्फर्टेबल नसते. तर रेकॉर्डिंग ऐका म्हटलंय मी काल. तुम्ही सुद्धा जे अटेंड करताय तुम्ही सुद्धा हे रेकॉर्डिंग ऐका, या आठवड्याचं सगळं मॅडमचं, माझं ऐका. आणि एक आठवडा ठेवा याला टार्गेट करून, की एक आठवडा आपण या पुस्तकाचं जे काही ऐकलंय, हे केलंय, तर ते कारण मी वाचलं होतं, वाचून मी एक्सटेंड करत होते, त्यामुळे मला नाही वाटत मी पूर्ण रेकॉर्डिंग केलं असेल कॉपीराइट्स मुळे. पूर्ण नाहीये मॅडम. हा, पूर्ण नाहीये. पण नूतन मॅडमना मी सांगितलं होतं की वाचू नका, तुमच्या शब्दात तुम्ही मांडा, आणि मॅडम त्या करतायत, त्यामुळे फुल आपण रेकॉर्डिंग करतोय. तसं काही कॉपीराईटचा प्रश्न नाही, त्यांच्या शब्दात त्या सांगतायत. आणि त्याच्यामध्ये कहाणी थोडी येतीच आहे, जे काही महत्वाचं आहे ते पण येत आहे. त्यामुळं तुम्हाला मॅडमचे रेकॉर्डिंग ऐकून भरपूर काही करायचं आहे. पुढचा आठवडा करा, शनिवार रविवार आहे उद्या तेव्हा करा. कारण सध्या चेतनेचा प्रवास सुरू आहे, आणि जी ऊर्जा आहे तिथे आपण जर ऊर्जा लावली तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आयुष्याचा जो काही पर्पज आहे तो साध्य होतो. जे 10 जन्म घेऊन होणार नाही ते या जन्मात होऊ शकतं, कारण ऊर्जा अशी आहे. आणि म्हणून आपलं जे काही प्रोग्राम होत आहेत त्याच्यासाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे. तर ते करा सगळ्यांनी, एवढं मला सांगायचं आहे. नूतन मॅडम सुरू करू शकता तुम्ही. नमस्कार सर्वांना. इतकी छान संधी मॅडम तुम्ही दिलीत मला, आणि इतके सुंदर पुस्तकं देताय मला. पहिल्यापासूनच मला आश्चर्य वाटतंय, हीच पुस्तकं का माझ्याकडे येत आहेत. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही याच्यातली शिकवलेली आहे, त्याच्यामुळं म्हणजे दुसऱ्या कोणाला हे माहित आहे हे माहित नव्हतं. पुस्तकामुळं लक्षात आलं की हे पुस्तक ज्यांनी ज्यांनी वाचलं त्या लोकांना आपल्या या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. आणि आपण का करतोय आपल्या ग्रुपमध्ये या सगळ्या गोष्टी, त्याचं सगळं कारण ह्याच्यातून लक्षात येतंय. तर आपण काल बघत होतो जे आपलं सहावं चॅप्टर आहे, त्याच्या पुढचा भाग, भूतकाळातील नवीन संदर्भ. त्याच्यामध्ये त्यांनी अजून डीप मध्ये दिलेलं आहे की आई वडिलांची भूमिका कशी. काल आपण फक्त थोडीशी झलक बघितली होती की आई वडील त्यावेळेला एक पद्धत अशी सांगितलेली आहे तिथल्या त्या चर्चच्या. आवाज कट होतो, येत नाही. नूतन मॅडम, नेटवर्क आहे ना व्यवस्थित? नेटवर्क गेलं होतं. नूतन मॅडम, आवाज येत नाहीये. नेटवर्क गेलं होतं मॅडम. हा, स्पॉटलाइट ओके, द्या परत मला. चालू करा. हा, स्पॉटलाइट द्या मॅडम. धन्यवाद. तर काल आपण बघितलं होतं की आई वडिलांची भूमिका आपल्या व्यक्तिमत्वावर कशी प्रभाव पाडते, पण ह्याच्यामध्ये खूप डिटेल दिलेलं आहे. मग तिथले फादर सँचेज जे आहेत ते त्याला सगळं समजावून सांगत आहेत. आणि
त्याचा जीवनाचा पर्पज काय आहे तो शोधून काढतोय. आणि त्यावेळेला ते बरेचशी उदाहरणं घेतात, स्वतःच सुद्धा उदाहरण घेतात. आणि जो हा जेम्स आहे त्याचा मित्र विल त्याचं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे आणि इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितलंय. तर त्याच्यामध्ये आपण थोडं डिटेल आज बघणार आहे. तर काल मी सांगितलं होतं दहशती भूमिका असते. आता भूमिका कुठल्या प्रकारच्या असतात तर दहशती, टीकाकार, अलिप्त आणि केविलवाणी भूमिका, या 4 भूमिकांमध्ये प्रत्येक जण काम करत असतो किंवा मोस्टली तशी आपली लहानपणापासून घडलेली एक भूमिका असते आपल्या लाईफमध्ये. तर या भूमिका आपल्या आईचे काही गुणधर्म, वडिलांचे काही गुणधर्म यांचे मिळून बनलेले असतात. आता अलिप्त जे पालक असतात त्यांची मुलं ही टीकाकार बनतात. टीकाकार म्हणजे काय की कुठल्याही सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे हे चांगलं नाहीये किंवा हे वाईटच आहे अशा गोष्टी डोक्यामध्ये ठेवलेल्या असतात आणि ते तसेच आयुष्यभर वागत असतात. म्हणजे त्यांना समाधान हे कुठं मिळत नसतं. आता जे टीकाकार लोक असतात ते आता ह्या लेखकाच्या बाबतीत काय असतं की त्याचे वडील जे असतात ते खूप स्वच्छंदी वगैरे वागले असतात. त्यांना असं वाटत असतं की आयुष्याचा खरा आनंद आपण नेहमी घेतला पाहिजे, प्रत्येक क्षणी भरभरून जगलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली पाहिजे, त्याच्यावर त्यांचा जास्ती भर असतो. आणि त्याची आई जी असते ती जरा अशी भक्ती करणारी असते आणि तिला भक्तीमध्ये जास्ती रस असतो. ती खूप बायबलच्या नियमांप्रमाणेच ती पूर्ण आयुष्य घालवत असते आणि त्याचे नियम कसे बरोबर आहेत त्याचा ती प्रसार करत असते. तिच्या मिस्टरांना म्हणजे ह्या जेम्सच्या वडिलांना ती समजावून सांगत असते की हे या सगळ्या गोष्टी कशा आपण हे केल्यानंतर आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळतो वगैरे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तरी पण जेम्सला असं वाटत असतं की मी यापैकी कसा घडलो. तर त्याचे वडील जे असतात ते नेहमी त्याला टीका करत असतात की तू हेच व्यवस्थित करत नाही, तेच व्यवस्थित करत नाही. मोस्टली वडील आपल्याकडे पण असेच असतात. तर ते म्हणत असतात की तुला हेच जमणार नाही, तेच जमणार नाही, तू हे करू शकत नाही, तुझ्यामध्ये ही क्षमताच नाहीये वगैरे असं सांगत असतात. आणि त्याची आई जी असते ती अ, म्हणत असते की आपल्याला प्रत्येक ठिकाणी ईश्वर सहाय्य करत असतो. तर ते टीकाकार असतात आणि त्याची आई सुद्धा खंबीर असं मत कधी देत नसते, फक्त ती बायबलच्या मताप्रमाणे वागत असते. त्यामुळं काय होतं की आपली टीका होईल आपल्यावर प्रत्येक गोष्टीची, म्हणून हा जेम्स हा बोलणं कमी कमी करत जातो आणि त्याचा जो स्वभाव आहे तो अलिप्त बनतो. अलिप्त म्हणजे काय की कोणाशी जास्ती बोलायचं नाही, फ्रँकली कुठली गोष्ट करायची नाही, मनामध्ये गोष्टी दाबून ठेवायच्या, या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वभावामध्ये आलेल्या असतात. मग तो इथं सांगतो त्या जे फादर आहेत सँचेज त्यांना सांगतो की मी असा असा घडलोय, मग ह्याच्यातून काय म्हणजे मला काय समजून घ्यायचंय ह्याच्यातून. मग ते त्याला सांगतात की तुझ्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे हे या दोघांच्या पूर्ण बिहेवियरवर किंवा त्यांनी जे काही जीवन जगले त्याच्यावरच तुला शोधून काढायचं आहे. कारण या गोष्टी ह्या पिढीजात विकसित होत असतात. अध्यात्म असलं तरी सुद्धा ते पिढीजातच ते विकसित होत असतं. आई वडिलांमध्ये कुठंतरी त्याचं बीज पेरलेलं असतं. म्हणूनच आपल्या विशिष्ट भूमिका ठरलेल्या असतात. आता पुढं ते सांगतात की तू जेव्हा ऊर्जा घेतोस, आता जी ऊर्जा तो निसर्गामध्ये बसून वगैरे झाडांची ऊर्जा तो घ्यायचा, या सगळ्या गोष्टी तो शिकल्यानंतर अजून एक पद्धत त्यांनी त्याला सांगितली की तू ऊर्जा घेतोस त्यावेळेला तुला श्वासावर लक्ष द्यायचं आहे. दीर्घ श्वास घेऊन श्वासामधनं तुला ती ऊर्जा मिळणार आहे. हे वाचल्यानंतर मला इतकं आश्चर्य वाटलं की
बघा म्हणजे श्वासाबद्दल मॅडम सांगतात ते किती बरोबर आहे. दीर्घ श्वास घेणं किती गरजेचं आहे. त्याच वेळेला आपल्याला ती ऊर्जा पूर्णपणे निसर्गातली मिळत असते, असं त्यांनी सांगितले. आणि नंतर मग होतो ते त्याच्यात पुन्हा तो विचारात मग्न होत जातो. आता ते ते त्याला सांगतात की तुझ्या उद्दिष्टाचा शोध घेण्यासाठी प्रथम तुला संपूर्ण आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर आणून त्यातील गर्भितार्थ शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुझा जन्म या कुटुंबातच का झाला, किंवा ह्याच्या पुढे मी काय करू शकतो, हे सगळं तुला त्याच्यातच उत्तर मिळतील. आता इथं विचार करायला लागतो, आयुष्य हे मजेत आनंदात जगण्यासाठी आहे असं. आणि आईचं मत काय होतं की तुम्ही ठराविक नियमांप्रमाणेच व्यवस्थित वागलं पाहिजे. आता याच गोष्टी थोड्याफार जे फादर कार्ल आहेत, फादर कार्ल त्यांच्या आश्रमामध्ये फादर सेंचस त्याला घेऊन जातात जेम्सला, की तू इथं सुरक्षित राहशील, तुझ्याबद्दल म्हणजे पोलिसांना कळलेलं आहे, त्यामुळे तू इथं व्यवस्थित राहशील म्हणून ते फादर कार्ल यांच्या पूर्णपणे आयुष्याचं उद्दिष्ट काय असावं ह्याच्यावरच आहे. त्यामुळं हे पूर्ण प्रकरण जे आहे ते आई वडिलांच्या स्वभावावरच जास्तीत सांगितलेलं आहे. आता ते कार्ल सांगतात की ते त्यांचे आई वडील कसे होते, तर त्यांचे वडील जे होते ते सुद्धा खूप हे होते की टीका करणारे, आध्यात्मिक वृत्तीचे. त्यांची आई होती, वडील साहसी होते, असं सगळं होतं. तर त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र करून मला काम करायचं आहे. मग त्यांच्या लक्षात येतं की मी हे कसं काम केलं पाहिजे, तर पूर्ण मानवतेसाठी, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी मी शिकवण द्यायला पाहिजे बाकीच्यांना, असं त्यांच्या लक्षात येतं. नंतर ते विलच्या बद्दल पण सांगतात. आता ते आईचं सांगत आहेत त्यांच्या की माझी आई अंतर्ज्ञानी काहीशी गूढ होती. तिची ठाम समजूत होती की आपल्यातील प्रत्येकाला आंतरिक शक्तीकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं. आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं की मला या आध्यात्मिक गोष्टीच मला पुढे जाऊन काहीतरी कार्य करायचंय. मग ते सांगतात की जे काही आहे, मग पुन्हा आईनं सुद्धा त्यांना काही गोष्टी सांगितलेल्या असतात, ते बारकाईनं विचार करतात. लोकांना त्यांच्या भूमिका समजवून देत त्यांचे ध्येय शोधून काढण्यात मी मदत करत असतो, असं ते सांगतात. मग त्यांनी स्वतःच उदाहरण जेव्हा दिलं, ते मग प्रगती करणं व सहजतेनं आंतरिक शांतता अनुभवणं या दोन्ही गोष्टी तुला करायला पाहिजेत. काय केल्या पाहिजेत? तर आंतरिक शांतता कुठल्या कामामध्ये आहे ते तू ओळखलं पाहिजेस, आणि प्रयत्नपूर्वक प्रगती पण केली पाहिजेस की तुला अधिकाधिक हे मिळावं, आध्यात्मिक प्रगती होत जावी. तसं ते विलचं पण ते सांगतात की विलचे वडील हे काय असतात, जर्मन लेखक होते, आणि तिथं त्यांना खूपच लोकांनी त्रास दिलेला वगैरे. मग नाझींनी त्यांना त्रास उदाहरणं देतात, आणि त्याच्यातून त्यांना सांगतात की तो विल पण कसा तयार झाला, की प्रगती तो आंतरिक शांततेच्या शोधात होता. मग पाश्चिमात्य आणि पूर्वेकडील तत्वज्ञानाचा मतभेद होता, म्हणून तो त्यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधत
होता. आणि तसंच त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं. नंतर पर्यटकांना निसर्गरम्य आणि आनंद देणाऱ्या अशा स्थळांची त्यांनी भेट देऊन नंतर त्याच्या ज्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली. आता ह्या पाश्चिमात्य विचारसरणीचे तथ्य काय? नूतन मॅडम, नेटवर्क जाते, आवाज येत नाहीये तुमचा. नूतन मॅडम, आवाज येत नाहीये. त्यांचं नेटवर्क काही ठीक नाहीये, सारखं जातंय. तर कोणाला काही शंका आहेत त्यांनी विचारा. आता बघा, पेंडुलम कोर्स लॉन्च केलाय, अमृता मॅडम घेणार आहेत. आणि पेंडुलम कोर्स मुळे माहितीच आहे तुम्हाला काय काय फायदे आहेत. आणि जे काही आपण बाहेर पैसे देऊन बघतो की बाबा चक्रा हिलिंग, जर बघितले तुम्ही कोर्सेस 10, 15, 20 हजार देतात. आताच एक काउन्सिलिंग मध्ये मॅडम म्हणत होत्या शिवसरोदयाची 30 हजार पण फी आहे. तर इथे आपण काय पैसे द्यावेतोय, आपण काय करतोय, हे एक अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर चक्रा आपल्याला क्लीन्स करता येतात. आपण प्रत्येक विचाराचा आपल्या चक्रावर कसा फरक पडतो ते बघतो. एक एक विचाराने चक्राचं पर्सेंटेज कसं दूषित होतोय, खाली येतोय, ऑरा कसा खाली येतोय. मी आता 21 दिवसाच्या कोर्स मध्ये ऑराच्या मशीनचं पण बोलले. लाखो रुपयाच्या मशीन्स आहेत, हजारो रुपयाची पेंडंट बाजारात आली आहेत. ते आपल्या फ्रिक्वेन्सी वाढवत आहेत, ती पेंडंट हिलिंग देत आहेत. पण ते हिलिंगचे प्रोग्राम काय आहेत मशीनला घातलेले? दुसऱ्याने हिलिंग केलं तर काय होणार आहे? आपण किती इंडिपेंडंट होणार आहे? झोंबी होणार आहे आपण, झोंबी म्हणजे यंत्रमानव होणार आहोत. आपल्याला जसं आता कॅल्क्युलेटर वापरून आपण, आपल्याला आता पाडे पण येईना झालेत, कॅल्क्युलेशन पण होईना झालंय आपलं. मोबाईल नंबर आपल्याला आठवतोय का बघा बरं घरातल्या सगळ्यांचा? पूर्वी आपल्याला फोन नंबर पाठ असायचे. तर हे जर आपण बघितलं की आज आपल्याला 4 मोबाईल नंबरही कोणाचे सांगता येणार नाहीत. जसं मेंदूचं कमी झालंय क्षमता, तसंच आता हे दुसऱ्यांवर ना आपण फायदा करून, म्हणजे दुसऱ्यांवर हिलिंग म्हणा किंवा दुसऱ्यांना आपण सगळं आपलं जे करायला लावतो त्यांनी होणार. आपण कधी शिकणार? तर पेंडुलम कोर्स मधनं तुम्ही सगळे शिकणार आहात. आणि त्याच्यामधून तुम्हाला काही बरंच कळणार आहे स्वतःच्या चक्रांबद्दल. काही बऱ्याच जणांनी चक्र ध्यान केलेलं नाहीये, पण जेव्हा तुम्ही चक्र ध्यान शिकाल त्यावेळेला तुम्हाला चक्रांच्या स्थिती बघता येणार आहेत. आणि आता मी स्वतः प्राणिक हिलिंग शिकली, अजून ऍडव्हान्सचा माझा एक दिवस राहिलाय. त्याच्यातले काही महत्वाचे 1-2 टेक्निकचे मी कॉम्बिनेशन पुढे देणारच आहे. तर हे पण तुम्हाला जर उपयोगात आणायचे असतील, माझ्या टेक्निक मी काय घेणार आहे, त्याचे काय फरक पडत आहेत, त्यामुळे पेंडुलम सगळ्यांनी शिकून घ्या. आणि त्याचं चार्जिंग कसं करायचं, क्लिन्झिंग कसं करायचं, कुठला पेंडुलम वापरायचा, त्याचं प्रोग्रॅमिंग काय असेल तर ते कसं करायचं, त्याच्यावरनं आपल्याला शंका कशा सोडवायच्या. बऱ्याचदा आपल्याला काही सपोर्ट लागतो आपल्या निर्णयांना. उदाहरणार्थ यात्रेला जायचं आहे का नाही, गावाला जायचं आहे का नाही, एक पेंडुलम आपला मित्र म्हणून काम करतो. तर हे सगळं या पेंडुलम कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहे. तर उद्या शेवटचा दिवस आहे फी भरण्याचा. ऍडव्हान्स कोर्स लॉन्च करतोय आपण पेंडुलमचा जून मध्ये, अमृता मॅडमच घेतील. तर त्याच्या आधी एकदा पुन्हा बेसिक संधी दिली आहे नवीन लोकांना, जर तो ऍडव्हान्सला यायचं झालं तर. आणि यात आत्ता जो कोर्स सुरू आहे 21 दिवसाचा, त्यात पेंडुलमचा वापर करायचा आहे, बघायचा आहे. ज्यांनी हे ग्राफ दिलेत, जे वापर करतात त्यांना ऍडव्हान्सला घेतलं जाणार आहे. कारण अमृता मॅडमनी मला सांगितलंय
मॅडम ज्यांनी सराव केलाय, ज्यांनी काही उपयोग केलाय त्यांनाच घ्यायचं ना. आता जे बेसिक मधनं वापर करतील त्यांनाच पुढे घ्यायचंय जूनच्या कोर्सला. तर परत ज्यांनी वापर केला नाहीये, काही शंका नाही, त्यांनी रिपीट करा तो. आणि उद्या शेवटचे दिवस आहे फी भरायची, कारण परवा मीटिंग ठेवली आहे रविवारी 4 वाजता. घ्या मॅडम, नूतन मॅडम. हो मॅडम, जरा स्टेबल नाहीये नेटवर्क. हा ठीक आहे. तर असे 3-4 उदाहरणं सांगितल्यानंतर मग तरी सुद्धा त्याला त्याच्या आई वडिलांच्या बद्दल काही लक्षात येत नाही, किंवा त्याच्यातून काय सुवर्णमध्य काढायचं हे लक्षात येत नाही. मग ते जे फादर कार्ल आहेत त्याला बरेचसे प्रश्न विचारतात की तुला लहानपणी कशाची आवड होती, काय आवडत होतं तुला. तर तो सांगतो, मला रीडिंग करायला खूप आवडत होतं, मला रहस्य कथांची खूप आवड होती. त्याच्यानंतर मी समाजशास्त्र घेतलं आणि त्याच्यातून पदवी घेतली. मग हे सगळं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते म्हटले की, आणि त्याच्यानंतरचं त्याचं काम काय होतं तर उपेक्षित अत्याचारित मुलांसाठी तो काम करत होता. मग त्यांना तो काउन्सिलिंगचं काम करत होता. मग त्यांच्या लक्षात आलं, मग ते त्याला समजावून सांगतात की सर्व घटनांचा उच्च दृष्टिकोनातून विचार कर. पूर्वीच्या आवडीनिवडीमुळे तुला मिळालेली दिशा, त्यावरील प्रगतीचा प्रत्येक टप्पा म्हणजे तुझ्या या जिज्ञासेची पूर्वतयारी होती. आयुष्यभर सतत तू ज्ञान मिळवून उन्नती साधणे या मूळ उद्दिष्टासाठीच कार्यरत होतास. ज्या नैसर्गिक वातावरणात तू वाढलास तिथली ओतप्रोत ऊर्जा, भरलेली ऊर्जा तुझ्या आजोबा, म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी ते सोडलं आणि आजोबांचं जे घर होतं तळ्याच्या काठी, तिथं येऊन तो राहिला होता. पुस्तक वगैरे वाचण्याची आवड होती, ते सुद्धा ऊर्जेनेच त्याला तिथं हे केलं होतं. की वडील आजोबा सुद्धा त्याला ती ऊर्जा दाखवायचा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यातून नंतर मग आयुष्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे. मग तुला या मुलांना, ज्या वेळेला तुला असं वाटलं की मी या मुलांना व्यवस्थित त्यांच्या यशापर्यंत पोहोचवू शकत नाही, तिथं तू थांबायला लागलास, तुझं कार्य थांबायला लागलं, म्हणून तू या हस्तलिखिताच्या शोधापर्यंत किंवा इथपर्यंत पोहोचलाय की हे हस्तलिखित तुला तुझ्या त्या मुलांच्या कामामध्ये अडथळा जो येत होता किंवा जे काही तुला कमतरता वाटत होती, ती कमतरता भरून काढण्यासाठी हे सगळं तुझ्या मार्गात आलेलं आहे, असं ते सांगतात त्याला. किंवा तुझे आजोबा सुद्धा ह्याच्यासाठीच काम करत होते, त्यांना ही ऊर्जा वगैरे सगळं काही माहिती. मग असं ते त्याला सांगतात. नंतर तो पुन्हा तिथं काही लोक येतात आणि त्या फादरांना पण असं वाटतं की आता त्यांना तिथून निघायला पाहिजे. मग त्याच्यातून तो बराच विचार करून करून नंतर ते त्याला सांगतात की तू हे शोधकार्य जे आहे, जे हस्तलिखितांचं शोध आहे, त्याच्यामध्ये तू शोधकार्य करण्यासाठी खरं तर तुझी निवड झालेली आहे. म्हणजे इथून पुढचा प्रवास तू ते अजून शोधण्यासाठी, म्हणजे 9व्या भागापर्यंत जाऊन त्याच्यासाठी तू कार्य करणार आहेस आणि पूर्ण मानव जातीसाठी तू काम करणार आहेस, हे त्याला त्यांनी समजावून दिलेलं आहे. आता तो म्हणतो की तरी सुद्धा माझ्या मनामध्ये जी भीती आहे की मला पोलीस मारून टाकतात का काय किंवा काय करतात काय, तरी सुद्धा मी हे कसं करू. तर त्याच्यावर ते म्हणतात, विश्वाच्या उन्नती इतकं अमूल्य कार्य तू करायला चालला आहेस आणि त्याच्या पुढे ही भीती काहीच नाहीये. मग जर तू हे काम केलं नाहीस तर पूर्ण मानव जातीला त्या उत्क्रांतीपासून मुकावं लागणार आहे. मॅडम, माझी एक शंका आहे नूतन मॅडम, हो मॅडम. की हे जो ऑथर म्हणतोय आणि त्याला जे काही सांगितलंय, ऑथरची बॅकग्राऊंड नाही मला माहिती, तुम्ही वाचली असेल तर ती खरीच अशी आहे का हा कथे रूपातून ऑथर आपल्याला समजावतोय? ते कथेतलं मला माहितीये, एक्झॅक्टली मला माहित नाही, पण थोडंफार मी ऐकलेलं हा, त्याप्रमाणे ऑलमोस्ट तो तसंच आहे. हो किंवा ना. फिरणं वगैरे असं आवडतं त्याला. हा, किंवा फिरणं बिरणं आहे की त्याची आवड असेल, पण जरा त्याची बॅकग्राऊंड वाचून घ्या. अमेझॉनची पुस्तकं मी ऑर्डर दिली आहे, पण हम्म, हम्म. अनफॉर्च्युनेटली ती 1, 2, 3 मेला मिळत नाहीये, एकच मिळतंय त्यातलं.
तर तुम्ही त्या अमेझॉनच्या लिंक वरनं त्याची बायोग्राफी असते ती वाचून घ्या. बर. आणि दुसरी पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत पुढचे. हो मॅडम, मागवली चालेल. आता मागवली ती तुम्हाला देणार होते पण नाही येते वेळेत. हं. हम्म. तर नेमका हाच जो आहे, आता हे प्रत्येक जे मॅन्युस्क्रिप्ट आहे ते एक झाल्यानंतर एक त्याची जी चेतनेचं जसं उत्क्रांती आपण म्हणतो, चेतनाचा जो काही स्तर आहे त्याच्याप्रमाणे पुढचा पुढचा भाग त्याला मिळत गेलेला आहे. आता त्याला 5व्या भागाबद्दल माहिती पाहिजे होती, तर 5वा भाग त्याच्याकडं ते फादर असतात ते देतात. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की प्रत्येक वेळी ऊर्जा भरून घेतल्यावर व योगायोगांची सूचित केलेल्या मार्गावरून पुढे गेल्यावर ती ऊर्जा कायमस्वरूपी मिळून आपण कंपनांच्या पुढील प्रगत अवस्थेत स्थिर होतो. म्हणजे आपण जे ध्यान करून करून स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय तीच ही अवस्था आहे. हे लोक काय करतात की झाडांपासून किंवा असं एकांत स्थळी बसून ही ऊर्जा निसर्गाकडून घेतात. आपली मुलं आपल्या कंपनांच्या अवस्थेपासून सुरुवात करून पुढील प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचतात. म्हणजे काम हे आई वडील पण करतात, त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा केलेलं असतं. म्हणजे हे पिढी दर पिढी पुढं पुढं वाढत गेलेलं असतं. आणि ही कंपन मुलांच्यातून अजून प्रगत अवस्थेत जातात. याच पद्धतीने मानवजात उत्क्रांती करू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा अशीच होते, पण आपल्याला ते माहित नसतं. आपण ही प्रगती जाणीवपूर्वक व वेगवान करणार आहोत का, तर आपल्याला हे मॅन्युस्क्रिप्ट सापडलेलं आहे आणि आपल्याला आता तो प्रवास कळलेला आहे की ही ऊर्जा घ्यायची आणि जी समाजामध्ये जी एकमेकांपासून जी ऊर्जा आपण घेत असतो बोलण्यामधून किंवा एकमेकांना आपलं मत समजावून देऊन ती ऊर्जा जी मिळवत असतो ती अगदी थोडी असते, ती काय आपल्याकडं स्थिर राहत नाही. पण ही निसर्गाकडून जी येते ऊर्जा ती खरोखर आपली आध्यात्मिक प्रगती करत असते. आणि ह्याच्यातूनच आपल्याला जीवनाचं मर्म उमगल्यावर ते ज्ञान आपण विसरू शकत नाही, किंवा आपल्याला ते त्याच्याप्रमाणेच वाटचाल पुढं करायची आहे असं त्यांनी सांगितलं. आता पुढचं प्रकरण आहे ऊर्जेशी अनुसंधान. मग ऊर्जेशी अनुसंधान म्हणजे तेच की ऊर्जा बसायचं आणि श्वासामधून ऊर्जा घ्यायची. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा अतिशय मला छान वाटलं. ऊर्जेशी जोडलं जाऊन ती ऊर्जा श्वासावाटे भरून घेण्याचा प्रयत्न तो करतो आणि खरोखरच त्याला त्या गोष्टींबद्दलचं सौंदर्य किंवा त्याला तो उत्साह मिळतो. आणि ते आता एकमेकांचं वलय पण बघू शकतात ना, मग ते सायंटिस्ट जे आहेत फादर त्यांचं वलय तो म्हणतो की निळसर दिसत होतं, म्हणजे त्यांची किती प्रगत अवस्था असेल. मग त्याला नवचैतन्य वाटायला लागलं जेव्हा तो श्वासावर काम करतो तेव्हा. आता ते सांगतात ही जी विशिष्ट भूमिका आहे, म्हणजे आपण जो रोल निभावतो आहे किंवा आपल्या स्वभावामध्ये जे काही गुणधर्म आलेले आहेत, ते जे 4 अवस्था सांगितल्या, कुठल्या? केविलवाणी अवस्था, टीकाकार, भयावह म्हणजे दुसऱ्यांना भीती दाखवून जे असतं ते, आणि अजून एक असते अलिप्त. अशा 4 अवस्था असतात. त्यातली कुठली अवस्था म्हणजे आपला स्वभाव आहे हे ओळखून आपण त्या विशिष्ट भूमिकेतून बाहेर पडल्यावर तर्कनिष्ठपणे प्रसंग हाताळण्याचे आपले पूर्वीचे जे काही आहेत विचार ते आपण बंद करतो. कधी बंद करतो? तर ऊर्जा मिळायला लागल्यानंतर. अंतर्ज्ञानातून वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनात येतात, त्या तुझ्या अंतःप्रेरणा असतात. म्हणजे आतूनच ते जे गायडन्स आहे तो मिळायला चालू होतो. आणि ते आपल्या समोर कसं येतात, तर दिवा स्वप्नांच्या स्वरूपात येतात किंवा क्षणिक दृश्याच्या स्वरूपात येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि दिशा दाखवतात.
म्हणजे काय, की आपण ध्यानामध्ये, समजा ध्यानामध्ये किंवा असंच बसल्यानंतर विचार आला, कधी स्वप्नामध्ये सुद्धा, की काही प्रसंग दिसतील आपल्याला, काही व्यक्ती दिसतील, तर त्याचा अर्थ शोधून काढणे आणि त्याचा अर्थ व्यवस्थित आपल्या ज्या आत्ताची परिस्थिती जी चालू आहे त्याला संलग्न करणे, त्याच्याप्रमाणे त्याचा अर्थ लावणे, याला हाच तो 5वा भाग आहे असं ते सांगतात. जेव्हा तू पुरेशी ऊर्जा मिळवतोस तेव्हा उन्नतीच्या दिशेने जाणीवपूर्वक वाटचाल करण्यास सिद्ध होतोस. म्हणजे ही तुमची पात्रता आहे, की ती पात्रता आपली वाढते आणि योगायोगांच्या घटनांचा अर्थ समजून घेऊ शकतो. म्हणजे आपली ती प्रगत अवस्था झाल्यानंतर ही वाटचाल तू एका विशिष्ट पद्धतीने करतोस. ती अशी की सर्वप्रथम तू पुरेपूर ऊर्जा भरवून घेतोस, म्हणजे ऊर्जा मिळवण्याचं काम. त्यानंतर तुझ्या आई वडिलांकडून मिळणारं मूळ ध्येय तुझ्या लक्षात येतं आणि हे ध्येय तुला पुढील उन्नतीची दिशा दाखवतं. त्या दिशेने मार्गक्रमण चालू केल्यावर लगेचच तुझ्या समोर काही प्रश्न उभे राहतात. हे छोटे छोटे प्रश्न नेहमी तुझ्या मूळ उद्दिष्टांच्या संदर्भातच असतात आणि या ध्येयपूर्तीच्या मार्गावर तू नेमका कुठे आहेस हे तुला दाखवून देतात. म्हणजे जे काही आपल्या मनामध्ये प्रश्न येतात ते खरं तर फक्त प्रश्न नसून त्याची उत्तरं मिळवणं म्हणजेच आपलं जीवनाचं ध्येय आहे असं सांगितलं. अंतःप्रेरणेने नेहमीच मार्गदर्शन घडते. अंतर्ज्ञानानं पुढील टप्पा ओळखता येतो. सदैव असंच होतं, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हीच प्रक्रिया असते. मनात आलेला प्रश्न जर योग्य नसेल तर मात्र असं होत नाही. मग त्यामुळं सांगायचं का का विचारायचं, जे मॅडम प्रत्येक वेळी सांगतात, की का का हे माझ्या मनामध्ये प्रश्न येतो किंवा हा विचार कुठून आला, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मग अंतर्ज्ञानातील पुढील टप्पा लक्षात आल्यावर तुला दक्ष व जागरूक राहावं लागतं. नंतर जे कुठलेही छोटे मोठे प्रसंग जे होतात ते योगायोग होतात, त्याच्याकडं बारकाईने बघावं लागतं आणि त्याच्यातून अर्थ शोधून काढून मगच तुला त्यातून मार्ग मिळतो असं त्यांना सांगायचं. प्रवासात शक्य होईल तेव्हा तेव्हा ऊर्जा घे असं त्याला सांगतात. त्यांनी आता एक निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलाय तर जो तो सबॅस्टियन नावाचा एक हा आहे, की तो फादर आहे, धर्मोपदेशक आहे. तर तो या सगळ्या लिखाणाच्या विरोधात असतो, की त्याला वाटतं की हे जे धर्म जे बायबलमध्ये वगैरे दिले किंवा ग्रंथांमध्ये दिलेलं आहे तर त्याच्या विरोधात ही सर्व कार्यप्रणाली आहे. म्हणून हे मॅन्युस्क्रिप्टला ते खूप विरोध करत असतात आणि त्यांनी काय केलेलं असतं तर तिथल्या सरकारला पण हाताशी धरून पूर्ण लष्कर पण मदतीला घेतलेलं असतं आणि या लोकांना ते अटक करत असतात आणि त्यांना ते त्यांच्याकडून ते सगळी लिखित घेत असतात. मग त्यावेळेला ह्याच्या डोक्यामध्ये येतं की असं का आहे, म्हणजे त्यांना खरोखर माहिती आहे का की लिखाणामध्ये काय काय दिलेलं आहे. लिखाणामध्ये जर काही असं शंकास्पद नसेल किंवा आपल्या सामाजिक प्रगतीसाठी जर सगळं चांगलं असेल तर मग हे का सगळं चाललंय. मग तो इथं त्या दोन्ही फादर असतात, फादर सँचो आणि फादर कार्ल, त्या दोघांना सांगतो की आता माझ्या आयुष्याचा हाच मोटिव्ह आहे की मला ह्या लिखाणांचं व्यवस्थित जे स्वरूप आहे ते मला त्या फादरांना सांगायचंय, म्हणजे मग त्यांचा विरोध कमी होईल. असा विचार करून तो आता तिथून निघून जातो. मग त्यावेळेला हा सगळा उपदेश ते सांगतात की जेव्हा जेव्हा कुठं कुठं थांबशील तेव्हा तेव्हा ऊर्जा भरून घेत जा, ऊर्जेची पातळी कायम ठेवत जा. कधी सुद्धा मानवी ऊर्जा तू घेऊ नकोस किंवा कुणालाही असं कुरघोडी करून जास्ती बोलवून वगैरे हरवायचा प्रयत्न करू नकोस. नेहमी प्रेम भावना मनामध्ये ठेव.
विश्वात विश्वाची ऊर्जा तू कायम घेत राहा, पण मानवाची तू घेऊ नकोस, असं ते सांगतात. आता 7व्या भागामध्ये जाणीवपूर्वक उन्नती साधण्याविषयी सांगितलं आहे. त्या मार्गावरून वाटचाल करताना योगायोगांच्या स्वरूपात विश्वातून मार्गदर्शन घडत असतं. हे योगायोग ओळखण्यासाठी जागरूक राहावं लागतं. या भागात मनात येणारे काही विचार आणि लक्ष वेधून घेणाऱ्या काही गोष्टी कशा मार्गदर्शन करतात याबद्दल माहिती दिली आहे. योग्य वेळी 8वा भाग तुझ्या हातात येईल. आपण शोधत असलेली उत्तरं आणणाऱ्या व्यक्तींना 8व्या भागामध्ये काय दिले? 7वा भाग काय आहे की आपल्याला कसे संकेत मिळणार आहेत आणि कुठल्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातंय याच्याकडे बारीक लक्ष द्यायचंय. तिथं कुठली ऊर्जा काम करते का हे लक्ष द्यायचंय आणि ते आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी मार्गदर्शन करतील. हे दिलेलं आहे 7व्या भागात. 8व्या भागामध्ये काय आहे तर आपण शोधत असलेली उत्तर आणणाऱ्या व्यक्तींना कशी मदत करावी, म्हणजे त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, त्यांना सुद्धा तुम्ही हे ज्ञान समजावून सांगितलं पाहिजे. हे या भागात समजावून सांगितलं आहे. प्रत्येकाची उन्नतीची वाटचाल सुकर होण्यासाठी मानवांनी एकमेकांना कसं वागवलं पाहिजे या संबंधीचं संपूर्ण नवीन तत्वज्ञान यात समाविष्ट आहे. जे मॅडम सांगतात, कृतज्ञता व्यक्त करा, एकमेकांशी चांगले प्रेम भावना वाढेल असं करा, एकमेकांना धन्यवाद द्या, ऍप्रिशिएट करा कुठल्याही गोष्टीसाठी, एकमेकांशी शेअर करा गोष्टी. या सगळ्या गोष्टी हा 8व्या भागाचा कोर आहे किंवा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर तो तिथून निघतो. आता ते त्याला अगदी व्यवस्थित सांगतात की लक्ष कुठं द्यायचंय, व्यक्ती किंवा जागा यांच्याकडे तुझ्यासाठी उत्तर असतील त्या अधिक आकर्षक व तेजस्वी भासतील. का तर तू ऊर्जा त्याला बघता येते ना लोकांची, वस्तूंची, त्याच्यामुळं त्याला हा सल्ला त्यांनी दिलेला आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत ठेवून ऊर्जेशी अनुसंधान साधण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी तुला जे काही दिसल त्याच्यावर तू विचार कर आणि पुढं पुढं जा. तर तो असंच जातो. मग त्यांचा ट्रक घेऊन तो पुढे जातो की त्याला 2-3 गोष्टी दिसलेल्या असतात स्वप्नामध्ये की विल कुठं आहे, त्याचा जो जुना मित्र, आणि ती मार्जरी कुठं आहे. त्या दोघांबद्दल त्याला मनामध्ये खूप कुतूहल येतं आणि त्याला असं दिसतं की विलच्या हातात ते मॅन्युस्क्रिप्ट आहे 9वा भाग आणि तो पळतोय आणि त्याच्या मागे सैनिक लागले हे त्याला दिसतं. दुसरं काय दिसतं तर मार्जरी ती कुठं आहे म्हणून त्याला सारखी दिसते आणि ती अशी कुठंतरी आहे आणि ती त्याला भेटली आणि ती खूप आनंदात आहे असं तो बघतो. मग ह्या 2 प्रसंग त्याला ते डोक्यामध्ये ठेवून तो विचार करतो की विलला आता आपल्याला भेटायला पाहिजे, म्हणून तो तिथून जातो. मग ते सांगतात, मग ते विचारतात विल कुठं आहे म्हणून, कुठं दिसलेलं तुला, तर तो म्हटला जंगलामध्ये. मग ते म्हटले असं जंगल व्हीसीएल, मग सॉरी त्याच एका भागाचं नाव दिलेलं आहे, तिथं तुला गेलं पाहिजे असं सांगतात आणि तिथं मग तो निघतो. सांगते मी त्याचं नाव. मग त्याला त्याचा तिथं मित्रच भेटतो. मित्र नंतर त्याला तिथं त्याला पोलीस घेऊन जातात सगळ्यांनाच तिथून. मग त्याला एका ठिकाणी नेलं जातं एका ऑफिसमध्ये. त्या ऑफिसमध्ये तो जेव्हा जातो एका रूम मध्ये त्याला ठेवलं जातं. त्या रूम मध्ये त्याला एक 20-21 वर्षाचा मुलगा तिथं भेटतो. त्याचं नाव असतं पाब्लो. तर
अगदी 20 वर्षाचा तो मुलगा काय काम करत असतो, तर लिखाणांमध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान तो छोट्या छोट्या मुलांना शिकवत असतो, म्हणून पोलीस त्याला पकडून आणतात तिथे. तर मग त्यांच्यावर केस वगैरे त्याच्याबद्दल दिलेलं आहे पुढं. हा मुलगा पेरूचा स्थानिक रहिवासी असतो. तो त्याला जो 8वा भाग आहे त्याच्याबद्दल खूप समजावून सांगतो की ते कसं काम करतं, स्वप्न तुला कुठं नेणार, कशी स्वप्नांचा अर्थ कसा लावायचा. तर तो खूप छान पद्धतीने त्याला समजावत असतो. म्हणजे बघा की वय किती आहे किंवा काही ह्याला महत्व नाहीये, तर त्याबद्दल किती समजून घेतलंय याला जास्ती महत्व आहे. स्वप्नातील गोष्टींची आयुष्याच्या कहाणीशी तुलना करायची असं त्यात म्हटलं आहे. नंतर मग ते कसा संबंध लावायचा, मग तो म्हणतो मग तुला आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा तू शांत बसला होतास तेव्हा तुला काय दिसलं, तर तो सांगतो की मला ती मार्जोरी नावाची जी माझी मैत्रीण आहे ती दिसली. तर तो नंतर सांगतो की बघ, म्हणजे काहीतरी अशा घटना घडतील की ज्याच्यामुळं तुला ती दिसेल. आणि खरोखरच ज्या वेळेला ते त्यांना सांगतात की चला नाश्ता करायची वेळ झालीये, तर तुम्ही दुसऱ्या ज्या डायनिंग हॉल आहे तिथं जायचंय म्हणून. तर मग तिथं गेल्यानंतर एका रांगेमध्ये त्याला खरोखर तिथं मार्जरी भेटते आणि ते दोघ जण बोलतात आणि त्याला एवढं आश्चर्य वाटतं की खरोखर मला जे दिसलं होतं की मार्जरी मला भेटली आणि ती खूप आनंदी आहे मला भेटली, हे सगळं त्यांनी स्वतःच बघितलेलं असतं स्वप्नामध्ये. आता इथं हा स्वप्न म्हणतोय पण मला वाटत नाही ते स्वप्नच आहे म्हणून. मला वाटते ती ट्रान्सची अवस्था असणार आहे. आपल्याला फक्त स्वप्नामधूनच नव्हे तर दिवा स्वप्नातून, म्हणजे काय की थोडा वेळ जरी आपण आपली तंद्री लागली किंवा आपण त्या ट्रान्समध्ये गेलो तरी सुद्धा जे काही दिसतं त्याच्यातून सुद्धा आपल्याला असे अंतःप्रेरणेचे मार्गदर्शन घडणारे गोष्टी दिसून येतात असं तो मुलगा सांगतो पाब्लो. आपल्याला एखादं दृश्य घटना डोळ्यांसमोर दिसते, अशी घटना प्रत्यक्षात घडण्याची ती पूर्वसूचना असू शकते आणि ती लक्षात घेतल्यास आपण त्या घटनेला चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकतो. मग ज्या वेळेला त्याला ती मार्जरी दिसते त्यावेळेला त्याला खरोखरच असं वाटतं की म्हणजे खरंच या स्वप्नांचा काहीतरी अर्थ असतो. नंतर त्याला एक स्वप्न असं दिसतं की तो अं, एका नदीमध्ये पडलेला आहे. म्हणजे खूप मोठा पाऊस आला आणि त्या पावसामध्ये तो त्या पाण्याने वाहून गेलाय. अतिवृष्टी आणि सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. त्या पाण्याच्या प्रवाहात तो नदीमधल्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि कुठल्या तरी खडकाचा आधार घेऊन तो कसा तरी किनाऱ्यावर पोचला आहे. तर हे सगळं तो त्याला सांगतो की मला असं असं दिसलं होतं म्हणून. मग मग तो मुलगा त्याला हे समजावतो की आता काय चाललेलं आहे, तर हे सगळं जे लोक आहेत त्यांनी आपल्याला पकडून आणले, तर हे काय हा प्रवाह चाललेला आहे. तर या प्रवाहामध्ये प्रवाहाबरोबर जायचं, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जायचं नाही. आपण त्या लोकांना जे काही विचारतील त्याचं प्रश्नाची उत्तरं द्यायची आणि आपण त्यांना विरोध करायचा नाही. कोणाला जे पोलीस वगैरे आहेत, काही वकील वगैरे बोलतील त्यांना विरोध करायचा नाही. आणि ह्याच्यातूनच तुला जो पाहिजे तो मार्ग सापडणार आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं की ह्याच्यातूनच मार्ग मला सापडणार आहे, तेव्हा तो खूप आनंदित होतो की चला मी म्हणजे ते जे सबॅस्टियन जे फादर आहेत त्या फादरांशी भेटण्याचा हाच तर मार्ग आहे. त्यांच्यासमोर तो कसं जाणार, पोलिसांना मिळाल्याशिवाय तो त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही.
असं तो त्याला म्हणजे व्यवस्थित सांगत असतो की कसं तुला या सगळ्या गोष्टींची हे करायचंय, अर्थ लावायचा. आता तो पाब्लो त्याला सांगतोय, आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना महत्वाची असून त्यात दडलेला अर्थ आपल्या प्रश्नांशी संबंधित असतो. आपण ज्या घटनांना वाईट संबोधतो अशा घटनांच्या बाबतीत तर हे जास्तच लागू पडतो. अशा घटनांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यातून अर्थ शोधण्याचे अतिशय अवघड काम करावं लागतं आणि त्याच्यातूनच आपल्याला खरा अर्थ कळतो. म्हणजे जरी वाईट, आता इथं एक थोडं वाईट गोष्टीचं सांगितलं की जर आपल्याला वाईट गोष्ट आली डोळ्यासमोर तर काय करायचंय. वाईट गोष्ट आली तर काय करायचंय, तर ती गोष्ट सोडून द्यायची तिथल्या तिथं आणि त्या विचारातून बाहेर पडायचंय सांगितलंय. पण हेच जर वारंवार होत असेल, प्रत्येक वेळी आपल्याला ही तीच गोष्ट दिसते, भीती वाटते, तीच गोष्ट दिसते किंवा असे काही प्रसंग दिसत आहेत की ज्याच्यामध्ये आपण खूप घाबरलेलो आहे. समजा एखाद्या ऍक्सिडेंटचं चित्र वगैरे समोर आलेलं असेल, तर काय त्याच्यावर आपण करू शकतो, तर आपण तो प्रवास टाळणे हे त्याच्यावरच हे आहे. म्हणजे ते सिरियसली घ्यायचंय आपल्याला की हे खरोखर घडू शकतं. मग पण त्यांनी घाबरून न जाता आपण त्याच्यावर काय केलं पाहिजे याचा विचार करायचा आहे. नंतर तो तिथले जे वकील आहेत त्यांच्याशी तो बोलतो की ह्या सगळ्या लिखाणामध्ये काय काय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही सुद्धा वाईट गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. मग तो त्या म्हणतो जो वकील आहे त्याच्याशी बोलतो, प्रश्न उत्तर करतो की ह्याच्यामध्ये फक्त आई वडिलांविषयी दिलेलं आहे की आई वडील आपले जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला जीवनाचा उद्देश कळत असतो किंवा त्यांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय कळतं. मग ह्याच्यामध्ये वाईट काय आहे, मग ह्याच्यामध्ये जे सबॅस्टिन फादर आहेत त्या फादर त्यांना का वाईट वाटतंय की हे का प्रसार होऊ देत नाहीत, कशासाठी ते विरोध करतायत वगैरे, या सगळ्या गोष्टींचा तो तिथं हे करतो. म्हणजे त्यांच्याशी थोडासा वाद घालतो, असं व्यवस्थित शब्दामध्ये असं काही त्याच्यामध्ये हे दाखवलेलं नाहीये. नंतर असंच त्या लोकांना त्याच्याबद्दल कळतं की तो एक पर्यटक आहे आणि ह्याच्यामध्ये सगळीकडं तो फसलेला आहे. तर या भागामध्ये एवढंच दिलेलं आहे. आता 7वा भाग 8वा भाग आता संपत आलेला आहे आणि 9व्या भागामध्ये परस्परांबद्दल सामंजस्य कसं ठेवायचंय आणि हे ज्ञान कसं पुढं पुढं वाढवत न्यायचंय ते दिलेलं आहे. एकमेकांना या सगळ्या संबंध म्हणजे कसा संबंध आहे, मुलांशी कसं वागावं हे पण दिलेलं आहे ह्या भागामध्ये. आता मुलांबद्दल दिले, मानव जातीच्या उन्नतीची वाटचाल पुढे नेणारे उद्याचे शिल्पकार ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. परंतु उन्नती साधण्यासाठी त्यांना आपण सतत ऊर्जा दिली पाहिजे आणि ती सुद्धा काहीही अपेक्षा न ठेवता. मुलांच्या चुका सुधारताना त्यांची ऊर्जा शोषून घेण्यासारखी दुसरी खेदजनक गोष्ट नाही. म्हणजे त्यांना ओरडणं किंवा मारणं ह्या गोष्टी तर करायच्याच नाहीयेत, पण ऊर्जा त्यांची कुठल्याच बाबतीत खेचून घ्यायची नाही. त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका आत्मसात करतात की त्या वाईट भूमिका घ्यायला ते सुरुवात करतात. परंतु मुलांना हवी असलेली ऊर्जा जर मोठ्याने कोणत्याही परिस्थितीत त्यांना दिली तर हे टाळता येईल. म्हणजे त्यांचे जे स्वभाव वाईट होण्यापासून वाचतील असं त्यांना सांगायचंय.
म्हणूनच शक्य असेल तेवढ्या सर्व संभाषणात त्यांना सहभागी केलं पाहिजे आणि आपल्याला पूर्ण लक्ष देता येईल एवढ्याच मुलांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता मुलांसाठी काय केलं पाहिजे आणि काय पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी एखादी प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय मुलाला जन्म देऊ नये. म्हणजे अगदी त्यांनी इतकं दिलंय आपल्याकडे माहितीच आहे. म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे किती लक्ष द्यायचे आपल्याकडं. त्यांचं खूप लक्ष आपल्याकडं असायचं आणि कुणाच्या तरी देखरेखीखाली आपण वाढलेलोच आहे. तर मला वाटतं इथं थांबूया आपण आणि मला जर मिळाली माहिती तर भाग 10वा 11वा आणि 12वा याच्या बाबतीत आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. धन्यवाद मॅडम. मला आठवतंय या पुस्तकात काही थोड्या वेगळ्या गोष्टी मांडल्यात ज्या आपण काही विचार कधी केलेला नाहीये. मुलांच्या बाबतीत पॅरेंट मुलांचं सांगताना तर ते काय सांगितले बारकाईने वाचून तुम्ही नंतर कधी पण हो, 2 ते आता महिन्यानंतर पुढच्या येणार आहे 2 भागात सगळं. पुढच्या भागात म्हणजे पुस्तक संपलं ना हे? नाही, एक आहे थोडा भाग राहिलाय शेवटचा. अच्छा, तो नंतर घेणार आहे का तुम्ही? हो, उद्या घेते नाहीतर. नको, उद्या कशाला? नाही, मला काय सांगायचंय त्याच्यामध्ये पॅरेंटिंगचं जे दिलंय ना मुलांना ते हा काहीतरी हा वेगळे मुद्दे मांडलेत की जसं पूर्वीचे आई वडील कडक असायचे तर त्यांनी अशी उदाहरणं दिलीत की हे सगळे ऊर्जा चोरायचे आपले म्हणजे मुलांचे आपले आई वडील. हो. धाक हा जो होता तो मुलांचा ऊर्जा खुरटवणारा भाग आहे उदाहरणार्थ. अशी काही हा, गोष्टी मग आहेत त्या तेच. तुम्ही वाचून हो, काढा त्या आणि नाही, त्याच्यावर स्टार्टिंगलाच की तर आज. कारण मी पण ते टाळलं होतं कारण खूप डिटेल त्यांनी दिलेलं आहे. पण ते त्याच्यात थोडं त्यांनी समजवायला कॉम्प्लिकेटेड आहे मॅडम. त्याच्यात जो विचार मांडलाय ना तो समजून घेणं हम्म. गरजेचं आहे आपल्याला. भले हा, मुलांसाठी मग नाही ते आपल्या. हेच दिलंय की 4 प्रकारचे स्वभाव असतात. काय असतात? हा टीकाकार असतं, म्हणजे सारखे टीका करतात मुलांवर. दुसरं काय हा असतं? अलिप्त असतं. अलिप्त म्हणजे कसं असतो की टीकाकार जर घरात असतील तर मुलं अलिप्त होतात, असं आहे ते. मग पेरेंट्स अलिप्त आणि असले तर काही मुलं पॅरेंट्स टीकाकार अलिप्त होतात. असतात काही पॅरेंट्स अलिप्त असतात. उदाहरणार्थ आपले हा. सगळे नवरे नवऱ्यानं काही देणं घेणं नसतं. हो. ते काय असतं मग असे हा, वागणारे मग व्यक्ती 4 काय करतात? सांगितलेत ना भाग. अलिप्त सांगितलाय, पण टीकाकार अलिप्त असेल तर सांगितलाय. काय होतं मुलांवर परिणाम? काय? अलिप्त पालक असतील तर मुलांवर परिणाम काय होतो? टीकाकार बनतात ते. मुलं जर अलिप्त असले म्हणजे त्यांना जर मुलांचं काही पडलेलंच नसतं तर मुलं ती नेहमी आई वडिलांबद्दल सारखे म्हणजे ते सुद्धा असं हे करतात की तुम्हाला आमची काळजी कुठे आहे, म्हणजे असे टीका करत असतात. तुमचं सुद्धा बरंच चुकतंय किंवा ते मग चुका इथे मुलं दाखवण्याचं काम ऊर्जा करत चोरतात. असतात. इथे मुलं ऊर्जा हा. चोरतात पालकांची. हो. असंच आहे. हा, मग ते 4 प्रकार त्यांनी सांगितले. 1 सेकंद सांगते मी तुम्हाला. आज सुरुवातच त्यांनी केली होती. आमच्याकडे आम्ही काय बोलतच नाही मग आमच्या मुलाला दोघं पण. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं तोच आपल्याला म्हणतो. हो, ते होतंयच. आमच्या घरात पण तेच उदाहरणार्थ चाललंय. आता वय 28 आणि तो म्हणतो तू मला काही खाऊ करून घालत नाही वेगळं वेगळं. त्याचं डाएट असतं सगळं जिमचं. म्हटलं केवढं मी खायला घातलंय तुला बापरे माझ्या एवढं कोणी करायचंच नाही पूर्वी. मला आवडच होती सगळं करायचं. नंदांच्या मुलांना बोलवायचं ह्यांना बोलवायचं. म्हटलं अरे हे सगळं तू खाल्लंयस. आता त्याला तुझं सांगा तुला आठवत नाही म्हणून. आता डाएट बदलली म्हटलं जिमचं मला नाही बाबा आता तो वास सुद्धा सहन नाही होत मला चिकन आणि अंड्यांचा. मी हा, काय दिलंय ह्याच्यात. त्यामुळे तो म्हणतोय तसं आता मला कळलं त्याला ती ऊर्जा मिळते. आम्ही दोघं गप्प बसतो म्हणून त्याला ती बोलायची ऊर्जा मिळते. करेक्ट. हो. म्हणजे आपण बोललं पाहिजे असे अर्थ झाला.
मध्य मध्यवर्ती राहिलं पाहिजे आणि एकदम गप्प बसून तरी काय मध्यवर्ती. उपयोग आहे, नाही का? ह्याच्यामध्ये 4 जे सांगितलेत ते सांगते मॅडम. दहशती हो. म्हणजे खूप दहशत मुलांना दहशती दाखवून सगळं करवतो. माझे वडील तसे होते. माझ्या हा माझे वडिलांची खूप दहशत असायची आमच्यावर. दुसरं टीकाकार दिलंय. तिसरं हा. अलिप्त दिलंय आणि चौथं केविलवाणी भूमिका. म्हणजे प्रत्येक जण आपण ह्या 4 पैकीच असतो. कोकणात असेल तर काय होतं मुलं परिणाम? नाही त्याचं नाही दिलेलं, पण केविलवाणी भूमिका काही लोक घेतात असं त्यांनी सांगितलंय. हा. मग केविलवाणी जर भूमिका असेल तर हम्म. पुढचा माणूस हेच करणार ना, की म्हणजे त्या लोकांना अपेक्षा असती, केविलवाणी भूमिका घेणाऱ्या लोकांना अपेक्षा असते की दुसऱ्यांनी आमचं सांत्वन करावं, दुसऱ्यांनी आम्हाला ऊर्जा द्यावी, आणि हे ऊर्जा सकर असतात, म्हणजे दुसऱ्यांची ऊर्जा घेत असतात असं हो. दिलंय. नाही तरी तुम्हाला केव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ते जरा थोडे वाचा 5-7 पानं. त्याच्यात नाही काहीतरी पुढचं वेगळं ते आलंय, त्याने ते. आलंय ते. त्याच्यात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आपल्या मुलांसाठी नाही, पण एक प्रिन्सिपल काय आहे, तत्व काय आहे, ऊर्जा देवाणघेवाणीचं ते त्यासाठी. पुढच्या भागात तेच आहे मॅडम. शेवटचा भाग एक की बाकी राहील. उदाहरणार्थ ओरडणारा मुलांवर माणूस ज्या हं. वेळेला ओरडतो मुलांना मारतो, तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं याची ऊर्जा लय जास्त झाली आहे. बरोबर? कारण ऊर्जा असल्याशिवाय चिडणार आहे का, आवाज चढणार आहे का, जोश त्वेषा मारण्याचा एनर्जी येणार आहे का? तर ऑथरने उलट लिहिलंय तिथे. उलट लिहिलंय मॅडम. हा, ते शिकण्यासारखं असं आहे आपल्याला. सांगितलंय की ते ही ऊर्जा शिकण्यासारखं आहे की त्या मिळवण्याचच. माणसाला आता आठवते ते बरोबर आहे का बघा, त्या माणसाला ऊर्जा कमी पडत असते, हो, म्हणून तो मुलांवर अरेरावी आणि करत असतो. हो दांगडगिरी करतो. आणि आपलंच ऐकावं मुलांनी. मग मुलांची चुकी झाली आम्हा तर मारेल, रागवेल असं. हो, बरोबर ना? तेच आहे. मुलांची हो, ऊर्जा म्हणजे तिथं उलट आहे, घेतली यातून जाते. आपल्याला शिकायला हवंय. मग हेच आहे की आपण रागवतो, चिडतो कधी? आपली ऊर्जा कमी झाल्यानंतर, असं आहे ना. मग ओरडावर तो माणूस करतो त्यावेळेला काय होतं, त्याची ऊर्जा कमीच असते. मग तो कुणावर ओरडणार? त्याच्यापेक्षा जे कमजोर असतात, मग बायको म्हणा, मुलं म्हणा, आणि कोण असतील, शिक्षक असेल तर विद्यार्थ्यांच्यावर काढणार तो, असं सगळं आहे. मग तो त्यांच्याकडनं म्हणजे सामान्य माणूस अशा ठिकाणावरून आपल्या स्वभावाप्रमाणे ऊर्जा मानवांची घेत असतो, असं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये. एकमेकांची घेत असतो. हा, दहशती नवऱ्यांच्या असतो बाबतीत ते तर मला पटतं. आता ज्यावेळेला मी काउन्सिलिंग मध्ये आपल्या साधकांच्या व्यथा ऐकते ना नवऱ्यांबद्दल, त्याच्यावरून मला असं वाटतं की नवरे मुद्दाम धाकात ठेवायचा प्रयत्न करतात बायकांना, प्रयत्न करतात. की हो, त्यांना बायकांचं स्वातंत्र्य नकोच असतं. अगदी. आणि त्यामुळं कुचंबना जास्त होतीये स्त्री साधकाची, हे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलंय. आणि मग जेव्हा आपण त्याला धन्यवाद द्यायला लागतो, जसं मी तुम्हाला सांगते त्यांना धन्यवाद द्या, त्यांचं कौतुक करा, यामुळे ऊर्जा वाढवतो आपण त्यांची. येतंय का लक्षात तुमच्या? हो हो, बरोबर आहे की मॅडम. आपण बरोबर आहे. आपण त्यांना धन्यवाद देतो, आपण कृतज्ञ राहतो, आपण सरेंडर होतो. त्यावेळेला काय होतं, आपण त्यांची ऊर्जा वाढवतो. आणि ते ऊर्जा वाढवल्यामुळे त्यांचे आवाजच खाली बसतात, ते बदलतात व्यक्ती. आता तेच मला दिलंय कारण त्यांनी. कळलं बरं का, आता कारण तुम्हाला सांगता सांगता कळलं की असं होत असावं, की त्यांची ऊर्जा हो, कमी पडते असंच आहे. म्हणून ते तसे वागवतात, ताकद ठेवायचं हे मला कळत होतं. की त्यांचा अहम जातो, बायको जास्त शेफारली तर, बायको अध्यात्माला लागली तर आपल्याकडे बघायची नाही, खायला प्यायला वेळेत मिळायचं नाही, असं काही आहे. हो, काही भीतीच असते आता ह्याच्या सगळ्याच्या काही मागे. काढून पण टाकतायत ग्रुप मधनं, म्हणजे नवरे काढून टाकतायत ग्रुप मधनं, उडवतायत ते. मग मी त्यांना म्हणते नका जॉईन हो, तुम्ही त्यांना आधी बदला आणि त्यांनीच जॉईन करू दे, तरच तुम्ही जॉईन व्हा. मग त्यासाठी तुम्ही द्या, त्यांना धन्यवाद द्या, ग्रॅटिट्यूड द्या. आणि मी सांगितलं नाही मग तुम्ही जॉईन व्हायचं, त्यांची परमिशन आहे, त्यांनाच रिअलाइज होते. तर मोबाईल घेऊन बसलेल्याही नवऱ्यांना आवडत नाही. हे आणि काय, ह्याच्यामध्ये पुढं काय? बायका मोबाईल घेऊन बसल्यात, हा हक्क फक्त आपल्याला, असं त्यांना वाटतं. हो, अगदी बरोबर. हम्म. तर आपण त्याच्यामध्ये म्हणून असं मग दिलंय. ऊर्जा वाढवायच्या त्यांच्या.
मग असं दिले ओके. त्याच्यामध्ये जे ध्यानी लोक किंवा ध्यानी म्हणजे जे हे प्रॅक्टिसेस करतात, वाचन करतात, मनन चिंतन करतात, निसर्गात जातात किंवा अशा ऊर्जा घ्यायचे कुठलेही काम करतात, त्यांना निसर्गाकडून डायरेक्ट ऊर्जा मिळते. पण हे पूर्ण साधारण लोक जे आहेत ते अशीच एकमेकांकडून ऊर्जा घेत असतात. म्हणून हे सगळे हम्म. भांडण तंटा सगळा चालू असतो. आणि जर हम्म. का सगळ्यांना ही ऊर्जा घेण्याचं कळलं तंत्र, तर हम्म. त्याच्यामध्ये भांडणं कधी होणारच नाही असं सांगितलेलं आहे. स्पष्ट काल ते ओके. वाक्य. म्हणजे बरोबर. राष्ट्रांमधली असतील किंवा घराघरातील हम्म. भांडण, ती सगळी हो. भांडणं मिटण्याचं काम ही ऊर्जा वाढवण्यामुळे होणार आहे हम्म. असे सांगितले. बरोबर आहे, युद्धाची पण तीच कारण होतात. हो. कंट्रोलिंग कंट्रोलिंग आता जे युद्ध सुरू आहे कंट्रोलिंगच मुळे सुरू आहे ना, आमचा कंट्रोल पाहिजे. ठीक आहे, खूप धन्यवाद. छान सांगितलं नूतन मॅडम, धन्यवाद सगळ्यांना. भेटूया रात्री 10 वाजता. धन्यवाद सगळ्यांना. तर आता हा पुस्तक संपलेलं आहे, पुढच्या वेळेला जेव्हा मॅडम घेतील त्यावेळेला उरलेलं ह्याचं पण सांगतील. जे पुढचं राहिले ना ते मी पॉइंट्स टाकते मग आपल्या ग्रुपला. काही ठीक आहे. करा, टाका, नाही तर ज्याला पुढचं घ्याल त्याला सांगा. पण सगळ्यांनी उद्या परवा काम करायचंय बरं का, रेकॉर्डिंग ऐकून जरा पॉइंट्स लिहा तुम्ही. कारण हे ऊर्जा युग सुरू झालेलं आहे आणि या ऊर्जा आपल्याला वाढवायच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं. आणि लोकांच्या सुद्धा वाढवायचे तर आपल्या पण वाढवायचे, त्यामुळे आपल्याला हे जाणून घ्यायचंय. आपण कशा धन्यवाद घरातल्या अर्चना. ऊर्जा वाढवू शकतो, आपण आपल्या कशा ऊर्जा वाढवू शकतो असं. ठीक आहे, धन्यवाद सगळ्यांना. चला, चालेल, धन्यवाद. पेंडोलमची फी भरून घ्या ज्यांना करायचंय त्यांनी.